नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. दर्शको, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची जी पाणी पुरवठ्या संदर्भातली काही योजना असेल ती योजना म्हणजे भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना. आणि त्याच पद्धतीनं इथल्या शेतीच्या पाण्यासाठी जी काही योजना होती मंगळवेढा उपसा सिंचन योजना, ती मंगळवेढा उपसा सिंचन योजना नेमकी काय आहे, भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नेमकी सुरुवात कशी झाली, त्याचा किती लोकांना फायदा झाला, किती गावांना त्याचा फायदा झाला आणि आता सध्या तिची वस्तुस्थिती नेमकी काय आहे, ह्या दोन प्रश्नांवरती, या दोन योजनेवरती आपण आज या बाळवणी गावातील जे माजी उपसरपंच सन्माननीय पांडुरंग चौगुले सर त्यांच्याशी आपण या संदर्भात संवाद साधणार आहोत. सरांची ओळख सांगायची गेलं म्हटलं तर या ज्या दोन योजना असतील त्या योजनेच्या सुरुवातीपासून जे फाउंडरपासून जे ॲक्टिव्ह जे मेंबर असतील त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आणि मग त्या नेमक्या योजना कशा सुरू झाल्या, प्रत्येक निवडणुकीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर पंढरपूर मंगळवेढ्याच्या ज्या काही निवडणुका झाल्या असतील त्या विधानसभेच्या निवडणुका, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न हा सातत्यानं पुढे आला आणि लोकप्रतिनिधींनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नेमकी त्याची वस्तुस्थिती काय आहे, ती योजना कशा पद्धतीने सुरू आहे, याचा सविस्तर आढावा आपण आजच्या या मुलाखतीमधून घेणार आहोत. सर, तुमचं परिवर्तन न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. तर आम्हाला सुरुवातीला सांगा की नेमकी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही संकल्पना कशी सुचली आणि त्याची सुरुवात कशी झाली? प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की हा भाग मंगळवेढा तालुक्याचा दक्षिण आणि पश्चिम भाग हा दुष्काळी भाग, त्या भागाची दुष्काळी भागातली ओळख आहे. आणि ह्या भागामध्ये विधानसभा निवडणुका आल्या, लोकसभा निवडणुका आल्या की फक्त हे जी काय नेते मंडळी आहेत की आता पाण्याची हित योजना पूर्ण होणार आहे, आरळीवरनं तेल धोंड्याला पाणी येणार आहे, गुंजेगावच्या बंधाऱ्यातनं 40 धोंड्याला पाणी येणार आहे, म्हैसाळचं पाणी दोड्या नाल्यातनं ह्या भागाला येणार आहे, अशा प्रकारच्या मृगजराच्या योजना लोकांच्या समोर ठेवून इथले लोकप्रतिनिधी मत मिळवायचे आणि निवडून जायचे. पण प्रत्यक्ष हा भाग दुष्काळीच राहिला, पाण्याचा कोणी विचार केला नाही. आणि 25-30 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर आम्ही काय मंडळी एकत्र आलो आणि विचार केला की बाबा प्रत्येक निवडणुकीत आपल्याला हे मृगजळ दाखवलं जाते, पाण्याचं गाजर दिलं जाते, आश्वासन दिलं जाते, मग ह्याच्यावर ठाम निर्णय कोण घेणार, आपला विचार कोण करणार? आणि मग 2009च्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकसभेच्या ह्या भागातल्या 35-40 गावच्या लोकांनी एकत्र आलो आम्ही. आणि 35 गावच्या लोकांनी आम्ही ह्या निवडणुकीवर बहिष्कार घालायला ठरवला. आणि बहिष्कार घातला. बऱ्याच जवळजवळ 50% गावातनं पेट्या कोऱ्या मोकळ्या गेल्या. काय भागात 10%, 25%, 30% असं मतदान झालं. कदाचित पहिलं गाव असेल त्यावेळेस किंवा पहिली भूमिका असेल की त्या लोकांनी हो लोकशाही नाकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटनेने दिलेली लोकशाही आहे ही लोकशाही इथल्या लोकांनी नाकारली. इथल्या लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. वर्षानुवर्षे तेच ऐकायचं आहे. आणि मग लोकसभेवर बहिष्कार घातल्यानंतर पुन्हा या शेतकऱ्यांनी ठरवलं की आता आपण 500 शेतकरी आम्ही तहसील कार्यालयावर उपोषणाला बसलो. बरं, साधारण हा काळ कधीचा? 2009च काला पुनर्रचित मतदारसंघ तुमचा झाला पंढरपूर मंगळवेढा एक झाला. मग 2009ला मग इथं त्यावेळेस स्वर्गीय भारतनाना भालकेंनी उमेदवारी केली होती. मी सांगतो तुम्हाला, आम्ही ज्यावेळेस बहिष्कार घातला किंवा उपोषणाला बसलो, हे ठिय्या आंदोलन चालू केले आम्ही तहसील कार्यालयापुढं, त्यावेळेस भारतनाना भालके म्हणले की बाबा तुम्ही मला आमदार करून दाखवा, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याच्या काय अडचणी असते त्या शेतकऱ्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे आणि मी भागात निश्चित पाणी आणून दाखवू, माझी तेवढी धमक आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे नात्याने मी ह्या भागाला निश्चित प्रश्न सोडवेन. म्हणून त्यांनी मला आमदार करा, मी तुम्हाला पाणी आणून दाखवा अशी भूमिका आमच्यासमोर मांडली. आणि लगेच पुढे मग विधानसभेच्या निवडणुका आल्या 2009ला. आणि हा भाग एवढा मोठ्या प्रमाणात नानांच्या पाठीमागे उभा राहिला की ह्या 35-40 गावात नानाला जवळजवळ 8-9 हजार लीड मिळालं. म्हणजे निर्णायक ठरलं. आणि त्याच्यानंतर मग नाना आमदार झाल्यानंतर शासन दरबारी नानांनी हा दुष्काळ भाग आहे, भयानक दुष्काळ आहे, लोकांना जगणं मुश्किल आहे आणि ह्या भागाचा कधी विचार होणार, कधी सरकार या भागाचा विचार करणार, हे ज्यावेळेस अधिवेशनात त्यांनी मांडलं त्यावेळेस नेते मंडळीने आम्हाला सांगितले की पाणी उपलब्ध कसं होईल तुम्ही दाखवा, आम्ही देतो. मग मंगळवेढा तालुक्याला पूर्वी 60 TMची पाण्याची मंजुरी होती. कुठून? उजनीमधून. हा, पण पाणी उपलब्ध ते नव्हतं. एवढं पाणी आपण आपल्याकडे उपलब्ध म्हणजे आपण 2 TMची पेक्षा जास्त वापर नव्हता, आपलं पाणी शिल्लक आहे हे ज्यावेळेस नानांच्या लक्षात आलं त्यावेळेस नानांनी त्याचा एक DPR बनवला. त्यावेळेस अडचण होती की मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना उपसा सिंचन योजना होणार नाही, अशा प्रकारची एक शासनाची अट होती. ती 8 असताना सुद्धा 8 जर अशी असेल तर याच योजनेच्या पाण्यावरती सिनामाडा उपसा सिंचन योजना असेल, टिंबूची तिकडची त्या अगोदर झालेल्या योजना होत्या. त्याच्यानंतर शासनाने हे निकष लावले होते. आणि विदर्भ आणि मराठवाड्यात अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय योजना कुठली होणार नाही. पण हा DPR तयार करून नानांनी
530 कोटीचा DPR, 24 गावची उपसा सिंचन योजना बनवली आणि हा शासन दरबारी नानानं सादर केला. पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते. बाबांना सांगितलं, बाबा ही माणसं कशी जगते येऊन बघा एकदा तुम्ही. बाबांना ही इथं आणून दाखवलं, प्रत्यक्ष भाग दाखवला, वस्तुस्थिती दाखवली. ते डोक्यावर हंडा घेऊन फिरणं इथल्या म्हणजे पावसात दूर ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये फार विचित्र. आणि मग त्याच्यानंतर राज्यपालासमोर ज्यावेळेस प्रस्ताव फाईल गेली त्यावेळेस राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या. त्यांना ती मराठवाडा विदर्भाचा अनुशेष त्यांच्या समोर आला आणि आता ही योजना फिजिबल होऊ शकत नाही म्हणून सांगितलं. बरोबर. मग पुन्हा भारत नानांनी ह्या भागात प्रत्येक गावात टँकर शिवाय पाणी उपलब्ध होत नाही पिण्यासाठी. ह्या भागात चारा छावण्या दिल्या जातात. हा भाग आवर्षण पर्वत क्षेत्रातला आहे, इथल्या लोकांना जगणं मुश्किल आहे हे सगळं दाखवून दिलं. हे प्रस्तावामध्ये किती टँकर किती छावण्या हे सगळं शासनाचं जिल्हा परिषदकडून दप्तर उपलब्ध करून त्या फाईलला जोडलं. आणि ही महाराष्ट्रातली पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव योजना आहे की अनुशेष मराठवाडा विदर्भाचा असून सुद्धा ही योजनेला मंजुरी देण्यात आली 2014 साली. शेवटच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते. लोकप्रिय पाठपुरावा नानांच्या भयानक पाठपुराव्यामुळं नानाने आपल्या शरीराचा आपल्या कुटुंबाचा स्वतःचा कधीही न विचार करता एवढा मोठा पाठपुरावा नानांनी केला आणि 2014ला ही योजनेची मंजुरी मिळाली. हे सगळं श्रेय नाना जाते. नानांच्या बद्दल जर किती प्रयत्न केला जर सांगितलं, मी त्यांच्यासोबत कायम होतो. फार प्रयत्न केला नानांनी. ते राज्यपाल होते के शंकर नारायण. त्यांनी एक वाक्य बोललं माझ्यासमोर की मेरे लाईफ में ऐसा MLA फर्स्ट बार देखा है, की मी माझ्या आयुष्यामध्ये असला आमदार मी पहिल्यांदा बघतो एवढा पाठपुरावा एखाद्या योजनेचा. आता काही नानाची क्रेज आपण म्हणतो ती क्रेज काय उगाच लोकांमध्ये ती क्रेज आज या भागाचे लोकांच्या मध्ये भालके कुटुंबावर जे प्रेम दिसतंय, आता जी काय भगीर दादा जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे, जी लोक मोठ्या संख्येनं प्रतिसाद देतात, हे केवळ नानांच्या कामामुळे. मग साधारण ती मंजुरी आली आणि मग ती सुरुवात कार्यान्वित कशा पद्धतीने पुढं भाजपचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार आल्यानंतर या सरकारने त्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्याने उलट निधी उपलब्ध करायचं तर लांबच राहू द्या, ह्यातली 14 गावं आणि 1 TMC पाणी कमी केलं आणि राहिलेल्या योजनेला आम्ही मंजुरी देतो म्हणले. त्यावेळेस नाना म्हणले हे आम्हाला मान्य नाही. मग आम्हाला पुढं करून नानाने हायकोर्टात याचिका दाखल केली, त्याच्यावर स्टे घेतला, थांबवलं ते आणि हायकोर्टानं सरकारला फटकारलं की एवढी दुष्काळी भागातली योजना हे सगळं असताना तुम्ही का काटछाट करताय. तर त्यामध्ये असाच 5 वर्षाचा कालावधी गेला आणि 5 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर पुन्हा ह्या 3 पक्षाचं सरकार झालं. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाले आणि नानांनी पुन्हा जयंत पाटलांच्या समोर हे सगळ्या गोष्टी मांडल्या. पुन्हा ही 24 गावं 2 TMC पाणी परत ती सगळं एकत्र केलं, नवीन DPR बनवला, नवीन DPR बनवून शासनासमोर सादर केला आणि मग जयंत पाटलांना सांगितलं की आता ही मला योजनेची मंजुरी पाहिजे. मंजुरी तर 14ला दिली आहेच, पण हे जी रिवाइज करून आता ती पहिलं कॅनल बंद होतं, आता ती पाईपलाईन मधनं योजना नवीन जयंत पाटलांनी सुचवली त्याप्रमाणे केली. साधारण हे पाणी कुठून कसं आणलं जातं पोहोचलं? हे पाणी गुंजेगावच्या जिथं कॅनल येतोय उजवा फाटा उजनीचा, तिथून उचलला जाणार. तिथं नदीवर एक मोठा बॅरेजेस बांधाय होता. त्या बॅरेजेस त्या मान नदीवर बंधारा बांधून मोठ्या बॅरेजेस बांधून त्यात पाणी सोडून तिथून पंप हाऊस करून 40 तोंडा आणि वरचा भाग गद्द्या गाडव त्या भागावर उंच भागावर सोडून घेऊन तिथून पुन्हा खाली पाईपलाईनच खाली पाणी आणून प्रत्येक भागात असं पाणी द्यायची शेतीसाठी झालं. आणि जी भोशी प्रादेशिक आहे पिण्याच्या पाण्यासंदर्भात ह्या भागातल्या बऱ्याच अडचणी पिण्याच्या पाण्यासंदर्भात त्या टँकर आल्याशिवाय भागात पाणी कुठल्याच गावाला मिळत नव्हतं. ही परिस्थिती भारत नानांनी बघितली. या भागाला पेयच्या पाण्याची योजना ज्याप्रमाणे गणपतराव देशमुखनी सांगोल तालुक्यामध्ये राबवलेली आहे, कोळ्यापर्यंत पाणी नेले, तसं योजना या भागाला मिळण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करून शासन दरबारी नानांनी सादर केला. त्याला 15% 8 ट्रक भरायची होती. या भागातल्या लोकांनी जेवढा प्रोजेक्ट होईल त्याच्या 15% 8 भरायचे. पण नानांनी पृथ्वीराज बाबांना विनंती केली, त्या लोकांना जगणं मुश्किल आहे, ते लोक कशी जगते ते माझं मला माहित आहे म्हणले. आणि अशा दुष्काळी भागात लोक एवढी मोठी रक्कम भरणार कशी? 1 लाख रुपये असेल तर 15,000. मग ही योजना जवळजवळ 75 कोटी योजना होती. मग त्याला तेवढे पैसे इथले लोक भरू शकत नाहीत नानांनी सांगितलं. आणि ते 8 शिथिल करून नानांनी
पृथ्वीराज बाबाकडून या योजनेला मंजुरी घेतली. भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना. ती पाणी पुरवठा योजना काय काळ चालली नाना जोपर्यंत होते तोपर्यंत ती योजना चालली. नंतर ही योजना बंद पडली. त्याचं लाईट बिल, त्याचा मेंटेनन्स, त्याच्यावर काम करणारे सगळा स्टाफ, ह्या सगळ्या गोष्टी, आणि योजना बंद पडल्यानंतर बरेच दिवस बंद राहिली. मध्यंतरी ज्या प्रत्येक गावात विकास निधी येतोय त्यातनंच काय तर वर्ग पैसे करून योजना, आमच्या माहितीप्रमाणे साधारण ही 72 कोटीची योजना आहे भोसे प्रादेशिक. ज्यावेळेस ही योजना आहे ती जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली ठेकेदाराकडून, त्यावेळेस ती वर्ग करत असताना तिथं जे काही थकीत बिल आहे ते थकीत बिल मात्र कोणी भरायचा हा प्रश्न निर्माण झाला. मग त्या संदर्भात मग काहीच निर्णय घेतला नाही, शासनाने काही निर्णय घेतला नाही, जिल्हा परिषदेने काही निर्णय घेतला, ते पेंडिंग पडलं. साधारण मला वाटतं आता काहीतरी कोट्यवधी रुपयाचं ते वीज बिल आता काय माझ्या माहितीप्रमाणे आता 2-2.5 कोटी रुपये त्याची थकीत सगळी बिल आहेत, थकीत बिल आहे. आणि थकीत बिल असल्यामुळे योजना चालू, योजना बंद आहे. आता काय गावांना चालू आहे असं ऐकायला मिळालं की 2-4 गावात पाणी उपलब्ध होते त्या योजनेत. 40 गावासाठी योजना असताना 3 गाव लाभ घेतात, तिचं फारसं काही एवढं मोठं शासनानं आपल्याला दिलंय तर सगळ्याच गावांना पाणी मिळालं पाहिजे. भोसे सुरुवात नेमकी कुठून पाणी उचललं जातं आणि कसं आणलं? हे उचेटांमधनं पाणी उचललं जाते. भीमा नदीवरनं पंप हाऊस करून तिथनं पाणी उचललं जाते आणि नंदेश्वरच्या दोन्ही भागात तिथं त्याचं वॉटर फिल्टर आहे, तिथं पाणी घेऊन तिथून पुन्हा पाणी प्रत्येक भागातल्या गावातल्या टाकीमध्ये सोडलं जाते. जिथं पूर्वी टाक्या होत्या तिथं टाक्यातनी सोडलं जाते, जिथं टाक्या नव्हत्या तिथं टाक्या नवीन बांधल्या गेल्या त्या योजनेमध्ये. आणि या 39 गावची पाणी पुरवठा योजना आहे. मी सातत्यानं जे काही निवडणुकीमध्ये 40 गावच्या पाणी प्रश्नाचा गाजर दाखवलं जातं किंवा आश्वासन दिलं जातं, ती नेमकी ही योजना आहे. आणि मग नानाच्या पद्धतीनं किंवा नानाच्या कार्यकाळामध्ये तिला चांगल्या पद्धतीने सक्रिय होती. त्यानंतर मग हिला घरघर कशी लागण्यात आली? कारण आता ही योजना कशी आहे की या योजनेतनं जे काय इथं जे लाईट बिल मेंटेनन्स आहे ती प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतवर जी काय पाणीपट्टी आकारणी जाईल ती त्या ग्रामपंचायतनं भरायची आहे. पण अद्यापर्यंत तसं घडलं नाही. ग्रामपंचायतीने वसुली दाखवली नाही किंवा केली नाही किंवा पाणीपट्टी भरली नाही, शासनाला त्याची रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे ती पेंडिंग वाढत आकडा वाढत गेला. मध्यंतरी समाधानदादांनी ती कुठल्या तरी योजनेतनं प्रत्येक गावच्या विकास कामाला येणाऱ्या निधीतनं ती पैसे भरून योजना चालू केली होती. पण पुन्हा त्यात काय अडथळे आले, पुन्हा अजून बंद पडली. तर माझं मत आहे आता की तुम्ही महाराष्ट्र शासन एवढ्या लोकांना फायदा द्यायला लागले सध्या, अनेक प्रकारच्या योजना, रोज एक योजना घोषित होते, रोज एक योजना चालू आहे. तुम्ही लाईट बिल सगळ्याला माफ करताय, शेती जर झिरो केल्या तर मग आमची 40 गावची पेंची पाण्याची योजना आहे, ही जी जर बिल जर शासनाने मोफत केलं सध्या एक दुष्काळी भागातली योजना म्हणून, तर पुन्हा कार्यान्वित होईल योजना. आणि पुन्हा हळूहळू लोकांना सवय लागली बाबा आपल्याला पाणीपट्ट भरणं गरजेचं आहे. साधा सरळ प्रश्न आहे. इथं सरकार भाजपचं आहे, महायुती सरकार आहे, इथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते भाजपची प्रतिनिधित्व करा समाधान अवतडे. तर मग समाधान दादांचा पाठपुरावा इथं कुठं कमी पडतोय का? मग दादांचा पाठपुरावा केला नाही का? किंवा तुमचं जे शिष्टमंडळ ज्या पद्धतीने नानांबरोबर काम करत होतं ते शिष्टमंडळ आता समाधान बरोबर अटॅच नाही का? बाबा गावच्या विकासासाठी आमच्या पाणीपुरवठ्यातून तुम्ही असा प्रयत्न करायला पाहिजे, आणि किंवा तुम्ही ते सुचवलं नाही का शिष्टमंडळ गावभेट दौऱ्यामध्ये? समाधान दादाला हे सगळं सांगितलं नाही सुचवलं दादा, समाधान दादांना सुचवलं की योजना बंद आहे दादा, तुम्ही लक्ष घालून चालू करावं लागते. त्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न करून काय शासनाचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतला येणार त्यातून वर्ग करून तो योजना चालू केली होती. पण प्रत्येक वेळेस असं करणंच हे शक्य नाही. कारण गणपतराव देशमुखनी कशी लोकांना सवय लावली की आपणाला पाणी घ्यायचं आहे म्हणलं तर आपण पाणीपट्टी भरली पाहिजे, तशी मानसिकता इथल्या सगळ्या लोकांची सगळ्या ग्रामपंचायतची झाली पाहिजे, तरच ही योजना व्यवस्थित चालणार आहे किंवा राबणं चालू राहणार आहे पुढं. फक्त निवडणुकीच्या समोर आमची योजना चालली पाहिजे असं म्हणून जर प्रत्येक वेळेस जर म्हटलं तरी नाही चालणार. मग इथं समाधान कुठं कमी पडत असं वाटतं का की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजेत की जे बिल माफ करून आणणं आणि पुन्हा? कारण अनेक आता सध्या समाधान दादाने जे कामाचा पाठपुरावा लावलाय त्यांची दिशा योग्य आहे. पण ह्या बी योजनेचे जे लाईट बिल आहे हे ते शासन दरबारी त्यांनी कुठल्याही पद्धतीने माफ करून एकदा ही योजना पुन्हा पूर्ववत करावी आणि पुन्हा लोकांना आवाहन करावे बाबा पाण्यासाठी तुम्हाला आपण मोबाईलचा रिचार्ज करत असताना 300 रुपये भरतोय महिन्याला, टीव्हीचा रिचार्ज करायला तर 300 रुपये भरतोय, घरातनं बाहेर पडलं तर 100 रुपये पेट्रोल टाकतोय गाडीला, आणि मग महिन्याला 100-200 रुपये पाण्यासाठी द्यायला काय हरकत नाही. मग ज्या पद्धतीने तुम्ही जे तुमची टीम होती चळवळ सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले तशी प्रबोधनासाठी पुन्हा टीम पुन्हा उतरली नाही का तुमची? कारण तुमचं 2009 पासून तुमचे जे काही सक्रिय तुम्ही ऍक्टिव्ह होता मेंबर ते पुन्हा विखुरले गेले का? पुन्हा त्यामध्ये काय राजकारण झालं का तुमचे? राजकारण नाही झालं,
पण हे कसं आहे, या प्रतिनिधीने हातात घेतलं, त्याने ती पूर्णत्वास नेलं. मग 24 गावच्या उपसिंचन योजनेसाठी नानाने प्रयत्न करून 14 योजना मंजूर करून आणली. बोशी प्रादेशिक योजना नानाने मंजूर करून घेतली. म्हैसाळचं पाणी मिळायसाठी त्या भागातल्या योजनेचा निधी नानाने त्यावेळेस प्रयत्न करून मंजूर आणला. त्याच्यानंतर आता सुद्धा समाधानदादांनी त्या योजनेसाठी निधी मंजूर करून आणलाय. ते नानांच्या काळात राहिलेली अपूर्ण योजना ही आता 24 गावची जी योजना आहे म्हणजे गेल्या महिन्यामध्ये नानांनी सगळं करून ठेवलं होतं. त्याला आता फक्त रिवाईज मंजुरी तर 14 होती, पण ॲडिशनल जी रक्कम वाढलेली आहे त्यांनी पाठपुरावा करून घेतली. करून आता त्याचं श्रेय आवताडे साहेबांना त्यांनी करून घेतली. पण आता कसं आहे, हे करतायत म्हणल्यानंतर मग आम्ही अशी कुठचं अडचण आली. परवा आम्ही अंकुश पुरळे आम्ही कुपसिंगेला एक बैठक घेतली. तुमचा मुद्दा आहे लोकसभेला, पण लोकसभे पार्श्वभूमीवर तुम्ही ते पाणी संघटना ही योजना आम्हाला ताबडतोब मंजुरी द्या आणि ह्याला निधी द्या असं आमचं म्हणणं होतं. मग आम्ही इथं निंबोनीला एक 2-3 बैठक घेतल्या सगळ्या आम्ही सगळ्यात ह्या भागातल्या सगळ्या सरपंच कार्यकर्त्यांनी. आणि आम्ही सांगितलं समाधान झाला की ही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या योजनेला जर नाही मंजुरी मिळाली तर पुन्हा आमचा लोकसभेवर बहिष्कार असेल. आणि आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला सिद्धरामेश्वरला की आम्ही पत्र दिलं की आमची गाव कर्नाटकला जोडून घ्या. हे शासन जर पुढे आम्हाला 20-25 किलोमीटर कर्नाटकच्या चालवते, ही शासन ही महाराष्ट्र शासन आमचा विचार जर करणार नसेल तर मग आम्ही इथं राहून काय फायदा आहे. तसे त्याने आम्हाला वेळही दिली, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भेटायची वेळ पण दिली होती. पण त्याच्या अगोदर समाधानदादांनी त्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी आणली. आणि मग जिथं जिथं आम्हाला अडचण वाटतंय बाबा आता ही काय थांबलंय होत नाही, तिथं आम्ही उठाव करतोय प्रत्येक वेळी. तिथं पण जसं नानांबरोबर कोऑर्डिनेशन होतं तुमचं, तसं समाधानदादांबरोबर कोऑर्डिनेशन आहे ना. काय हो का, त्यांच्याबरोबर पण आहे आमची काय प्रमुख लोक त्यांच्यावर. आता अंकुश पुरळे वगैरे नेहमी त्यांच्याबरोबर चर्चा करतात ह्या विषयावर. का आम्ही बी कधी काय निमित्तानं चर्चा करायला जातोय. काय अडचण आली तर तुम्ही ताबडतोब करून घ्या असं आमचा पाठपुरावा असतोय. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तुमचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी यांचा जर चांगलं हे झालं, कोऑर्डिनेशन झालं तर गावच्या विकासासाठी किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होतात. तर अंतिम टप्प्यात आपण इकडे येत असताना जी आता जी वस्तुस्थिती नेमकी काय बोशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची आणि मंगळवेढा उपसिंचन योजनेची, आता सध्या मंगळवेढा उपसिंचन योजना त्याला मंजुरी मिळाली आहे. त्याला किती गावाला फायदा होईल मंगळवेढा उपसिंचन योजनेचा? किती हेक्टर जमीन ओलीच्या खाली? आमचं जवळजवळ 24 गावं या योजनेखाली आहेत. पूर्वी आमचा DPR जो होता तो साधारणपणे 1100-1150 हेक्टरचा होता. त्यात आता पुन्हा 2-3 हजार हेक्टर वाढलेला आहे. पण हे एवढं क्षेत्र भिजवत असताना की आता योजना मंजूर केली त्याच्यावर तो बॅरेजेस जो आहे त्या योजनेतनं वगळलाय. त्यामुळे पुढचे परवा आम्ही दादांच्या बरोबर ज्यावेळेस जिल्हा परिषद मध्ये जिल्हा नियोजन मध्ये बैठक झाली, DPTC मीटिंग मध्ये ज्यावेळेस बैठक झाली, चित्रफित दाखवले पालकमंत्र्याच्या हस्ते, त्यावेळेस म्हणलं की बाबा हा बॅरेजेस त्यात असणं गरजेचं आहे. बरोबर, बॅरेजेस असला तर तुम्ही पाणी मोठ्या प्रमाणात उचलू शकता. आता त्यांनी त्यात प्रयोजन काय केलं की शेततळ 2-3 एकराचं त्यात पाणी सोडायचं आणि उचलायचं. त्यात मग पाणी साठायला मर्यादा आहे. त्याच्यावर काम करणारी काय अधिकाऱ्यांचं मत आलं की बाबा ही मग फिजिबल होणार नाही. किती क्षेत्र भेटणार ह्याच्यात? मग साहजिकच आहे, कारण तुम्ही DPR ज्या पद्धतीने बनवताय 3000 हेक्टरचा आणि पाणी उपलब्ध जर पूर्वीच्या 1100 हेक्टरचा असेल तर ते होणार नाही. आणि त्याचा पुढचा प्रश्न माझा असा असेल की जे पाणी भीमा नदीला सोडलं जातं उजनीमधून, ते आता साधारण ह्या डिसेंबर एंडला किंवा पुढच्या वर्षीपर्यंत जे सोलापूरला पाणी सोडलं जाते त्याची ती स्वतंत्र पाईपलाईन समांतर जल योजना सुरू आहे. ते समांतर योजना सुरू झाल्यानंतर नदीला पाणी सोडणं फार कसं होणार नाही. कारण आता सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी जे काही 4 पाळ्या सोडले जातात त्या माध्यमातून भीमा नदीला पाणी सोडलं जातं. मग पुन्हा जर भीमा नदीला पाणी नाही सोडलं गेलं तर मग ही बॅरेगेजचा आणि तुमच्या उपसिंचन योजनेसंदर्भात आमची उपसिंचन योजना ही नदीवर नाही, पाणी उजव्या फाटा जो कॅनल आहे ना त्या कॅनल मधनं मान नदीत पाणी सोडायचं. ती मंगळवेढा उपसिंचन बोशी प्रादेशिकची अडचण निर्माण होणार आहे. कारण त्या संदर्भात त्यावेळेस सुद्धा असं उठाव करावा लागणार आहे, आंदोलन करावं लागणार आहे. त्याच्यावर अशी मोठी शहर आहेत, पंढरपूर आहे, मंगळवेढा आहे, सांगोला आहे, वर अजून बरीच माळशिरस म्हणा किंवा त्या तालुक्यातली काही गावं आहेत. त्यावेळेस प्यायच्या पाण्यासाठी पाणी सोडायसाठी आपल्याला या भागातल्या लोकांना पुन्हा आंदोलन करावं लागणार आहे जर पाणी नाही आलं तर. आता जे पाणी जे सोडलं जाते ते सोलापूरला पिण्यासाठी सोडलं जातं. त्यावेळेस सोडलं जाताना ही नदीकाठी मग सांगोलची असेल, तुमची असेल किंवा जे काही भीमा नदीकाठचा पट्टा असेल तो होतो. त्यामुळे प्रॉपर भीमा नदीकाठी शेतकऱ्यांना पाणी सोडलं जात नाही. आणखीन पण ज्यावेळेस पाणी सोडलं जातं ते सोलापूरच्या पिण्या पाण्यासाठी म्हणून सोडलं जातं. पण भविष्यात ज्यावेळेस समांतर जी योजना समांतर जलवाहिनी होईल
त्यावेळेस मात्र हा नदीकाठ शेतकऱ्यांना पुन्हा आणखी मोठा संघर्ष करावा लागणार, पिण्या पाण्यासाठी करावं लागणार, संघर्ष करावं असणार. लागणार. मग त्या दृष्टीनं आता तुमची पावलं कशी आहेत किंवा आता जसं ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तसं आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अशी काय चळवळ तुमची पुढे आली का कुठली? नाही, सध्या तर काय नाही. सध्या काय झालंय की आमच्या उपसा सिंचन योजनेला निधी दिलाय. आता काय 96 कोटी काहीतरी निविदा ते झालेत पूर्ण, तेच काहीतरी काम चालू होण्याच्या प्रोसिजरमध्ये आहे. मग आता काय तर आपल्या समोर दिसतंय, मी आश्वस्त दिसतोय आता प्रत्येक निवडणुकीत नुसतं पुढं आश्वासन गाजरच असायचं, पण आता समोर काय तर दिसतंय. पण अजून पण आम्हाला समाधानाला म्हणणं आहे आमचं की त्या योजनेतला बॅरेजेस होणं गरजेचं आहे. बॅरेज झाला तरच ह्या गोष्टी, ते बॅरेजेस झाला तरच ही योजना फिजिबल होणार आहे. भरपूर पाणी ह्या भागाला मिळू शकणार आहे. ते 2 एकरात आणि 3 एकरा शेततळ्यातनं पाणी उचलून उपलब्धता एवढी होणार नाही. या योजनेचं महत्वाचे बॅरेजेस होणं महत्वाचं आहे. आणि पुढच्या ज्यावेळेस भीमा नदीला पाणी सोडलं जाणार आहे, सोलापूरचं बंद करून सोलापूर पाणी बंद करणार आहेत समाजाच्या माध्यमातून, त्याच प्रॉपर या योजनेसाठी तरतूद करणं वेगळं तरतूद करणं की ज्या नाही, त्याच्याबरोबर आमच्याबरोबर सांगोला आहे, पंढरपूर आहे, यांना पाणी सोडावंच लागेल ना शासनाला. तरतूद तर कुठं करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्या लोकप्रतिनिधी आता या सगळ्याच ह्या पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना या नदीवरती आहेत त्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी त्याची आताच पुढे भविष्यातली सोय करून ठेवणं गरजेचं आहे. तरच हे योजना म्हणजे पुढे चालणार आहे आणि लोकांसाठी खऱ्या अर्थाने ते चालते. म्हणजे तर हे होते चौगुले सर की ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून इथं सातत्यानं त्यांच्या सहकार्यांबरोबर चळवळ निर्माण केली आणि प्रयत्नशील जे ठोस काम करायला पाहिजे. मग शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांना नेतृत्व त्या पद्धतीने मिळालं. मग भारतनारायण त्या पद्धतीनं काम केलं असेल किंवा आत्ताचे विद्यमान आमदार समाज अवतडे त्यांनी सुद्धा 35 गावच्या योजनेसाठी चांगल्या पद्धतीने निधी आणला आणि ती योजना कार्यान्वित केली. मात्र या योजनेच्या पुढच्या कार्यवाहीसाठी कुठे काही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये हे लोकप्रतिनिधी जेव्हा इकडे मत मागायला येते ह्या लोकांना तेव्हा कशा पद्धतीने आश्वस्त करणार आहेत आणि पुन्हा तुमचे ग्रामस्थांची कशा पद्धतीने समजूत काढतात हे सुद्धा पाहणं गरजे लागणार आहे. मात्र कुठल्याही पद्धतीचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इथल्या मतदारांना गाजर न दाखवता जे काही शाश्वत विकास करायचा आहे, इथल्या लोकप्रतिनिधींनी ज्या काही पायाभूत सुविधा द्यायला पाहिजेत, म्हणजे जसं की अन्न, वस्त्र, निवारा असतील, आरोग्य, शिक्षण असेल, याच गोष्टी आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर या मूलभूत सुविधा जर पुरवू शकत नसेल आपल्याला तर ही कुठेतरी खेदाची बाब आहे. त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधी असेल तर या गोष्टींवरती ठोस काम करणं गरजेचं आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये हे लोकप्रतिनिधी या मतदारांना नेमकं काय आश्वस्त करणार आहेत आणि ह्या ज्या योजना आहेत त्या योजना कायमस्वरूपी कशा पद्धतीनं सक्रिय राहून इथल्या लोकांना फायदा होईल हे आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. खरं सर तुम्ही वेळ दिलात परिवर्तन न्यूज आणि नेमकी पाणीपुरवठा भोसेप्राची पाणीपुरवठा योजना नेमकी काय आहे किंवा मंगळ उपसिंचन योजना काय ते चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या लोकप्रतिनिधी जर आपली मुलाखत ऐकली तर ह्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीच्या माध्यमातून ते निश्चितपणे प्रयत्न करतील अशा व्यक्त करू. तुम्ही वेळ दिलात, आमच्या संवाद साधल्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार.